ऐक, करूयात का नाईट टॉक, यू अँड मी? कारण की नाईट टॉक ना खूप जास्त डीप असतो. तर वाटलं मला की तुझ्यासोबत केलं पाहिजे. मला फक्त एक गोष्टी ऐकायचं आहे तुझ्याकडून. तुझ्या डोक्यात काय चाललंय मला माहिती आहे, तू मला खरं खरं सांगणार नाही आहे. पण एक गोष्टी सांगू तुला, ट्रस्ट द टायमिंग. मला माहिती आहे की तुझ्यावर खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुला खूप काय करायचं आहे. तुझ्यावर एवढे प्रेशर आहेत की तू काहीच विचार करू शकत नाही आहे. आणि तुला हा पण गिल्टी वाटतो आहे की तू मला टाईम देऊ शकत नाही आहे. तर इट्स ओके. हे काही मोठा विषय नाही आहे. तू हा सर्व का करतोय मला माहिती आहे. का? कारण की तुला पुढे जाऊन हा जग जे आता जगतोय तुला नाही जगायचं आहे. तुला एकदम प्रॉपर आयुष्यभर तुला खुश राहायचं आहे. तुझी लाईफमध्ये तुला फॅमिलीला खुश ठेवायचं आहे. म्हणून तू हे सर्व तू आता करतोय ना. माहिती आहे मला. तेवढं तू का विचार करतोय मला सांग. तू हा विचार करतो की माझ्या मागे आलेले लोक पुढे गेलेत. पण तू हे का नाही विचार करत की त्यांच्या टायमिंग होतं म्हणून ते गेलेत. देवाने काहीतरी चांगलं तुझ्यासाठी पण लिहिलंय. पण सही टायमिंगवर तो होणार आहे तुझ्यासोबत. आता लगेच कसं काय होणार आहे मला सांग. आज जे फ्लावर उगतो, दर एक फ्लावर डेली उगतो का? नाही ना. डेली एक एक करून होतो. तसं आपलं पण आहे की एक दिवस आपला पण येणार आहे की जिकडे आपण ग्रो होणार आहे. तर तू एवढा विचार करू नको. तू फक्त हार्डवर्किंग कर. तू मेहनत कर. आणि मी आहे ना तुला सपोर्ट करायला. मग तू एवढं टेन्शन का घेतोय? मी समजून घेते ना तुला. आणि बघ, मी तुला समजून नाही घेणार आहे तर कोण घेणार आहे? बोल मला. आता तू एवढा सर्व विचार करतोय, तुझं डोकं खराब होतोय. आणि ते जेव्हा तुझं डोकं खराब होतो, तू चिडचिड करतोय आणि तू स्वतःच काहीतरी खराब करतोय. हे तुला माहिती आहे ना. तर माझ्याशी प्रॉमिस कर की आजचा नंतर तू कधी चिडचिड करणार नाही आहे. डोक्याला एकदम शांत करणार आहे. आणि फक्त एवढाच विचार करणार आहे की देवाने आज नाही केलं तर काय झालं, ते उद्या तरी करणार आहे ना. एक दिवस तुझ्या पण चांगला येणार आहे ना. तर आणि यार बघ, मला ना तुला असं बघणं आवडत नाही यार. तू स्माइल करतो ना, तो खूप छान दिसतो आणि मला स्वतःला पण बरं वाटतं. बघ, मला माहिती यार, मी पण अर्न करते आणि मी ते रिस्पॉन्सिबिलिटी समजू शकते. आणि एक टायमिंगला ॲज अ गर्ल आम्ही अर्न करायला बंद केलं ना तरी पण चालतं यार लग्नाच्या नंतर. कारण की ना आमचे हजबंड आहे आम्हाला बघायला. पण बॉईजच्या केसमध्ये तसं नाहीच आहे, मला माहिती आहे. आत्ता पण तुम्हाला अर्न करायला लागतोय आणि पुढे पण तुला करायचंच आहे. ते मी सर्व फील करू शकते. पण एक प्रॉमिस करू मी पण तुला, कधी मी तुला एकटा सोडणार नाही आहे. तुझं काम कधी नाही चाललं तर मी तुझ्या जागेवर काम करेल आणि मी तुला सपोर्ट करेल. कधी कधी आपण दोघं करूयात. कारण की आयुष्य पण दोघंच आहे ना. आपली दोघंची फॅमिली असणार आहे ना. तर एवढं टेन्शन घेऊ नको. फक्त ट्रस्ट द प्रोसेस. देवावर भरोसा ठेव आणि स्वतःवर. कारण की तू तर आहे ना हार्डवर्किंग. आणि मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू करणार आहे आणि तू करून दाखवणार आहे. तुझे सर्व स्वप्न पूर्ण होणार आहे, लक्षात ठेव. ठीक आहे. तर आता काही टेन्शन घेऊ नको. डोळे बंद कर आणि फक्त ने फक्त चांगला विचार कर आणि झोप. काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. कळलं का? बाय. लव यू.